नमस्कार मंडळी, मी आज आहे ना वरण बट्टी बनवते। त्याच्यासाठी मी बट्टीसाठी ना गव्हाचं पीठ घेतलंय। ते एवढं घेणार नाही, मी थोडंच घेते। हे मक्याचं पीठ आहे, तर अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी ओवा आहे, सोडा घेतलाय, थोडेसे बडीशोप आहे आणि जिरं मीठ ते टाकणार। त्यात मी आधी ना पीठ घेणार गव्हाचं, जेवढे तुम्हाला लागेल तेवढे। खानदेश स्पेशल आहे, तुम्हाला किती लागेल तेवढी बनवायची। मी त्याच्यातलं थोडं थोडं पीठ घेणार। हे बघा, हे मक्याचे पीठ आहे, चांगलं चाळून घेतलं, नाही तर त्याच्यामध्ये ना कोंडा असतो ना खूप। बघा, मक्याने ना खूप छान अशी क्रिस्पी होते। नंतर हा रवा आहे, तर ओवा आहे ना, हा हातावर ना असा चोळून घ्यायचा, म्हणजे याचा चांगला सुगंध येतो। त्यात आता हा सोडा टाकते मी। त्यानंतर हा बडीशोप थोडीशी घेतली, थोडस जिरं आहे, थोडीशी हळद टाकते मी, जर असे धने पावडर टाकते 2 चमचे, चवीपुरतं मीठ। जास्ती पण नाही टाकायचं, थोडंच लागतं, जे आपण पीठ मळायला किती घेतो। त्याच्यानंतर थोडं तेल टाकते, तेलाने काय होईल, मस्त मऊ होतात छान, जरा जास्तीच लागतं तेल। आता हे मी पहिले हाताने असं एकजीव करून घेते, आणि मग नंतर याला चांगलं चोळून घ्यायचं सगळं। ते सगळं ना मी एकजीव केलंय सगळं। आता मळून घेते मी, जसं पाणी लागेल ना, खूप पातळ नाही करायचं हे, जरा लागेल इतकं असं पाणी टाकायचं थोडं थोडं। खूप पाणी टाकलं ना आपल्या चपातीला बनवतो ना, तसं नाही करायचं, लागेल असं पाणी टाकून टाकून ना मळायचं। हे बघा, असं आता मळून घेतलंय मी सगळं, आणि हे असं कडक केलंय, आणि त्याला अर्धा तासासाठी मी भिजत ठेवणार। नंतर मग मी तुम्हाला बनवून मग गरम पाणी वगैरे ठेवेल, तुम्हाला दाखवते। वरण बट्टी सोबत त्यांना मी मटकीची भाजी पण करते। त्याच्यात थोडस जिरं टाकले, मोहरी टाकली, जरासा आता लसूण टाकते मी, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकते, थोडासा कढीपत्ता टाकते, थोडे 2 मिरचीचे तुकडे पण टाकणार आहे, आणि असा कांदा थोडं लाल होऊ देते जरा लसूण। कांदा टाकते मी थोडा, चांगला फ्राय होऊ देते लाल होईपर्यंत। बघा, लाल झालाय छान। आता मी ना अर्धा टोमॅटो टाकते त्याला, तो पण चांगला फ्राय करून घेणार आहे। टोमॅटो पण झालाय छान फ्राय करून। आता मी ना मसाले टाकते, अर्धा चमचा हळद टाकली, आणि हा माझा घरचा मसाला आहे आगरी, हा 1 ते 1.5 चमचा टाकणार आहे। त्याच्यानंतर धना पावडर टाकते 1 चमचे, थोडासा ना हा काळा मसाला आहे, तो पण अर्धा चमचा, अर्धा फ्राय करून घेते मी। चांगला फ्राय झाला त्याच्यात मटकी टाकून घेते मी, धुवून घेतली चांगली। ते मटकी ना थोडीशी फ्राय करते, चांगली फ्राय करून घेते। थोडस मीठ टाकते चवीपुरतं, जरा चांगली परतली ना तर चव छान येते। आणि नंतर अर्धा 1 ग्लासभर पाणी टाकणार मी याच्यात। पाणी टाकते, खूप पाणी नाही टाकणार आहे मी, थोडीशी सरभरीत करणार। बस, आता याला झाकून ठेवेल चांगली मऊ शिजेपर्यंत। आता अर्धा तास झालाय मळून ठेवलेलं। आता याचे छोटे छोटे गोळे करेन मी, आपल्याला केवढ्या मोठ्या लागेल, कारण त्या शिजल्या गेल्या पण ना खूप मोठे, असे गोळे करून घ्यायचे। हातावर आहे ना असं करून याला
थोडं ना तेल लावायचं. तेल लावल्यानंतर तळताना आहे ना असं मस्त असं त्याचं फोल्ड करायचं. हा गोल करून घ्यायचं. मी आता पाणी गरम केलंय, त्याच्यात चाळण पण ठेवली. चाळणीला तेल लावून घेतले. आता याच्यावर आहे ना असं ठेवून द्यायचं. हे बघा अशा प्रकारे मी सगळे गोळे करून आणि याच्यात सगळे लावून दिले. पाणी उकळताना चांगले. आता याला 20 मिनिटं ते 25 मिनिटं छान शिजू द्यायच्या. आता अर्धा तास मी शिजवून घेतले छान. हे बघा मस्त झाले. आता चाकूने मी जरा बघणार आहे. हे बघा चिपकत नाही. याला ना छान थंड होऊ देणार आणि मग कापून तळून फोडणीचं वरण बनवते. टाकते तेल, चांगलं तापू देते. टाकते मोहरी, थोडस जिरं, त्याच्यानंतर हिंग, थोडस लसूण टाकून देणार आहे. त्याच्यानंतर मिरच्या 2 ते 3 मिरच्या आहेत. थोडा कढीपत्ता टाकते. तो पण छान फ्राय करून घेते. आता चांगला लाल होईपर्यंत. तळून झालाय. आता त्याच्यात टोमॅटो टाकलाय. एक टोमॅटो घेतलाय. तो पण चांगला फ्राय होऊ द्यायचा. टोमॅटो पण झालाय तळून. आता त्याच्यात मी मसाले टाकते. थोडीशी हळद टाकणार आहे. त्याच्यानंतर हा माझा घरचा मसाला तो 2 चमचे टाकून घेईल. थोडीशी धण्या पावडर टाकणार आहे 1 चमचा. चांगलं परतून घेते. झालं. आता हे जे डाळ आहे ना, मी तुरीची डाळ आहे शिजवून घेतली चांगली. तर मी याच्यात टाकून घेणार. त्याच्यात ना आपल्याला लागेल एवढं पाणी टाकायचं. थोडं वरणपट्टीवरून जरा पातळच पाहिजे. चवीपुरतं मीठ टाकून घेणार. त्याच्यानंतर थोडं ना गूळ घालायचा. गुळाने छान चव येते. आणि थोडस कोकम घेणार आहे. कोकम पण अगदी 1-2 तुकडे टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकेल मी. आणि आता डाळ ना छान शिजू द्यायची. आता थंड झाल्या ना मी अशा कापून घेतल्या. तुम्हाला कापून दाखवते. अशा कापून घ्यायच्या. जसे तुम्हाला किती छोट्या मोठ्या जर असे तुकडे करून घ्यायचे. ते पण ठेवलेले तापायला मी कापून घेते. छान मंद आचेवर न्यायला बारीक मस्त तळून घेते. थोडे थोडे टाकते. सर गुलाबी रंगावर मी अशा तळून घेतल्या. मस्त क्रिस्पी झाल्या. सगळ्या अशा काढून घेतल्या.